जे खैरनार सर यांना जातं, कारण की त्यांनी हा इतिहास आपल्या शहराला एक आपल्या लायब्ररीत अभ्यास करून या प्रवेशद्वारापासून तर लांडोर बंगल्यापर्यंत आपल्या हॉटेलची मुलं ठेवून ही यात्रेची सुरुवात केली. आणि म्हणून आपला जो इतिहास आहे त्या रॅली सोबत आणि त्या घटनेसोबत आपलं जे नातं आहे ते अशा प्रकारचं आहे की आपण विद्यावर्धिनी महाविद्यालयाने एवढा मोठा ऐतिहासिक ठेवा, ज्या काळात आपल्या समाजातील किंवा बहुजन समाजातील कोणाची लायकी नव्हती की बाबासाहेब आल्यानंतर आपल्या घरी आपण त्यांना घेऊन राहू शकतो किंवा ठेवू शकतो, त्यावेळेस आपल्या इथे एक केससाठी बाबासाहेब आले. आणि धुळे जिल्ह्यात प्रथमतः आल्यानंतर आपल्या कोणाकडेच तसं घर नव्हतं की त्यांना आपण थांबवू शकतो. त्यावेळेस इंग्रज राहायचे त्या लांडोर बंगल्यावर. त्या ठिकाणी आमचे अध्यक्ष माननीय शरद पाटील सर आमदार असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मृतिवन असं नाव याचं झालं. म्हणून विद्यार्थ्यांचं त्याचं नातं एक अतूट नातं आहे. म्हणून आपण दरवर्षी त्या घटनेला उजाडा आणि ही यात्रेला इथून काहीतरी प्रोत्साहित होऊन आमचे पोरं भविष्यामध्ये पुढे जातील या अँगलने आणि आमचे प्राचार्य जे खैरनार सर त्यांच्या स्मृतीला उजाळा मिळावा म्हणून आपण दरवर्षी या ठिकाणी सर सायकलीवर गेलो होतो मुलांना, पण आता तसं अजून एक त्याचा जमाना येतोय, आपण पायी गेलो, सायकलीवर गेलो आणि आज आपण प्रत्येक जण मोटरसायकलने जातो. एवढी मोठी कृपा बाबासाहेबांच्या आणि या विद्यावर्धिनीच्या मातीतली आहे, या शिक्षणाची आहे. कारण की आपले बाप दादे जे इथं शिकले त्यांच्यामुळं आपण चांगलं राहू शकतो, बोलू शकतो. ही माती जी आहे ती एक पवित्र माती आहे आणि या मातीतून आपण एक संदेश आपल्या प्रत्येकाने घेऊन जावा, यासाठी आपण हा कार्यक्रमाचा एक काटाटोप या ठिकाणी करत असतो. या ठिकाणी मी आपल्या सगळ्या बांधवांच्या वतीने विनंती करतो प्राचार्य ढगे सरांना की त्यांनी आमचे मार्गदर्शक आणि या कार्यक्रमाला आपल्याला नेहमी सहकार्य करणारे शरद पाटील सर यांचा सरांनी सत्कार करावा. तसंच आपल्याला यावर्षी सरांना आपण नवीन आहोत, पण सर आपल्याला नवीन आहेत की माझे विद्यार्थी त्यांना माहीत नाही की आपल्या कॉलेजला एक अनुभव संपन्न जे खैरनार सरांनी आपल्या कॉलेजचं नाव विद्यापीठात महाराष्ट्रात गाजवलं, त्याचप्रमाणे एक चांगलं व्यक्तिमत्व आपल्या कॉलेजला प्राचार्य म्हणून लाभले आहेत. ते आदरणीय जगदीश पाटील सर यांचा सत्कार ही आपल्या सगळ्या विद्यार्थ्यांच्या वतीने आणि माजी विद्यार्थी संघाच्या वतीने आमचे प्रशांत लगडे सर यांनी करावं असं त्यांना